नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाली बेट या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11 बाली बेट याचा अभ्यास करत आहोत आणि बाली बेट या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। यामध्ये आपण पाठाचा राहिलेला संक्षिप्त परिचय पाहणार आहोत आणि उर्वरित परिचित संपल्यावर आपण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर पाठाचा राहिलेला परिच्छेद आपण समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत ह्या पाठाच्या भागामध्ये आपण पाहिलं की जेव्हा लेखक त्या सागर हॉटेलच्या ह्या सुंदर बेटावर जेव्हा ते जातात आणि तिकडच्या बागेमध्ये पत्नीबरोबर फिरत असताना त्यांना जो अनुभव आला तो त्याने मिश्किल विनोदामध्ये सांगितलेला आहे। सुरुवातीला ते म्हणतात की हे जे झाडं आहेत किंवा तिकडचे फुलझाडं आहेत ते पाहुण्यांसारखं अचंबित होऊन नवख्या पाहुण्यांना पाहिल्याप्रमाणे ते जणू काही लेखक आणि त्यांच्या पत्नीला पाहत आहेत। त्यांच्याकडे पाहून ते मिश्किल स्मित पण करत आहेत आणि थोडे ते घाबरल्यासारखे पण भीतीने घाबरले आहेत असं सुद्धा लेखक म्हणतात। पुढे नंतर त्यांना उणीव जाणवते ह्या निसर्ग सौंदर्याचं, मधुर गीत गाणाऱ्या पक्ष्यांचं आणि त्यावेळेस ते म्हणतात की हे पक्षी का बरं ह्या बेटावरती पाहायला मिळाले नसेल, तर त्याचं कारण म्हणजे आज आपण जाणून घेऊ शकतो की आधुनिक जागतिक यांत्रिकरणामुळे पक्ष्यांना जो मोकळेपणा लागतो तो तिथे नसल्या कारणाने ह्या बेटावरती कदाचित पक्षी नसतील। आणि मग ह्या अशा सुंदर बगीचेचं वर्णन करत असताना लेखक म्हणतात की ह्याचं सौंदर्याचं गीत गाण्यासाठी ह्या भाटांची उणीव म्हणजे पक्षीरूपी या भाटांची उणीव लेखक म्हणतात की त्या मीच उणीव भरून काढतो, म्हणून लेखक गीत गायला सुरुवात करतात। नंतर दुसरीकडे लेखक विनोदाभासाने म्हणतात की कदाचित माझा असा बेसूर आवाज ऐकल्या कारणाने ह्या स्वरांच्या भयामुळे, लेखकांच्या बेसूर आवाजामुळे कदाचित पक्षीगण त्या दिवशी बेट सोडून गेले असतील असे लेखक अंदाज लावतात। पुढे लेखक म्हणतात की शाप संभ्रमातल्या पुंडरीकासारखा मजवरी तरु कुसुम रेणू वरुणी ढाळती म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणी समवेत मी त्या बागेतून हिंडलो। सहधर्मचारिणी समेत, सहधर्मचारिणी म्हणजे पत्नी। मग लेखक सांगतात की त्या बागेतून मी माझ्या पत्नी समवेत हिंडत होतो आणि कोणतं गीत गात होतो तर शाप संभ्रमातला, की शाप संभ्रम हे त्या काळातील एक गाजलेलं नाटक आहे आणि ह्या नाटकामधील प्रमुख नायक म्हणजेच पुंडरीक, शाप संभ्रमातील ह्या संगीत नाटकातील नायक पुंडरीकाच्या मुखातून जे गीत किंवा जे पद त्या नाटकामध्ये गायले गेलेलं आहे, मजवरी तरु कुसुम रेणू वरुणी ढाळती, त्या नाटकातील हे पद आहे। ते म्हणत म्हणत लेखक त्यांच्या पत्नी बरोबर त्या बागेतून हिंडत होते, फिरत होते। बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते। पहाटेच्या एकच सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते। मग बघा इथे लेखक सांगत आहेत की याच्या आधी आपण पाहिलं की लेखकाला जसं काही स्वप्नामध्ये फिरत असल्यासारखा आभास होत होता आणि मग हे जेव्हा पहाटे लेखक बाली बेटावरती पत्नीबरोबर फिरत होते तर त्या पहाटेच्या वातावरणाने लेखकाला आणि त्यांच्या पत्नीला अत्यंत अधीनस्थ त्यांच्या त्या वातावरणाने करून टाकले होते, मोहित करून टाकलेले होतं। आणि हे पहाटेचे एकच सुंदर स्वप्न लेखक आणि लेखकाच्या पत्नीला एकाच वेळी पडलेले होते असं लेखक इथे अनुभव त्यांचा आपल्याला सांगत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, परदेशातील संस्कृतीचा परिचय या पाठातून लेखकाने आपल्याला दिलेला आहे आणि वसुदैवम कुटुंबम तसंच विश्वबंधुत्व ही मूल्य या पाठातून आपण नक्कीच जोपासू शकतो। आता या पाठाखालील स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासूया। स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1, खालील आकृती पूर्ण करा। तुम्हाला इथे आकृती दिलेली आहे अ मध्ये, तिथे तुम्हाला बाली बेटावरील विविध ललित कलांची नावं लिहायची आहेत आणि आ मध्ये बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेले शब्द आणि बाली बेटावरील कलांसाठी लेखकाने वापरलेले शब्द ह्या चौकटीत उत्तर लिहायचं आहे। तर आपण आता उत्तर पाहूया।
अचं उत्तर आहे बाली बेटावरील विविध कला, एक नृत्य, दुसरं गायन, तिसरं शिल्प आणि चौथं चित्र. आ मध्ये तुम्ही उत्तर लिहिणार बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द. तर याचं उत्तर तुम्ही लिहायचं रत्नजडित कंठ्यांतील कंठमणी. आणि बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द ललित कलांचा रंगीबिरंगी गोफ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खालील कल्पना स्पष्ट करा. याच्यामध्ये तुम्हाला 4 दिलेले आहेत अ, आ, इ, ई. तर ह्या कल्पनांना स्पष्ट करायचं आहे. आपण सुरुवातीला पाहून घेऊया. पाहूया. बालीबेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी. उत्तर आहे एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजेच इंडोनेशिया देश आहे त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो तसे बालीबेट आहे. म्हणून बालीबेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात. आ पाहूया आपण. याचा पुढचा प्रश्न आहे आ. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. प्रश्न आहे तुमचा. आता उत्तर पाहूया. बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. पुढील प्रश्न आहे ई. ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. उत्तर आहे लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीचमध्ये दाखल झाले तरीही हॉटेलातील स्वागत विभागातील चपळ तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जरी ताण न दाखवता स्वागत करीत होते. यावरून लेखक म्हणतात की ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. पुढील प्रश्न आहे ई. बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उत्तर आहे सागर बीच हॉटेलची समुद्रकिनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडा पोफळीच्या राया होत्या. फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिस्किलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. या सर्व कारणांमुळे बाली बेटावरील ही बाग मुला माणसांनी लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखे लेखकांना वाटत होती. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा. तुम्हाला मुद्दे आहेत बाली बेटाचे स्थान, नंतर घरे व हॉटेल्स, त्याच्यानंतरचा मुद्दा आहे टुरिस्ट खात्याची तत्परता, नंतर आहे निसर्ग सौंदर्य आणि या बेटाचे बदलते रूप. तर आता आपण उत्तर पाहूया. इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बाली बेट रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यांसारखे शोभते. इथली घरे व हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढलेले आहेत. वळणदार रस्त्यांभोवती माडांच्या राया व त्यामधून झाडांची छपरे असलेली घरे आहेत. इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करत असतात. इथल्या हॉटेलमधून वेढून असले हे उत्तर कंटिन्यू आहे हा. इथल्या हॉटेलला वेढून असलेले निसर्ग रम्य व मनोहारी आहे. समुद्रकिनारी हॉटेलालगत गर्द राई आहे. माडा पोपळीच्या राया आहेत. ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी सुद्धा आहेत. हॉटेलची बाग नांदत्या एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ आहे. या बेटावर आता सुधारलेले दुनियेचे वारे वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरू लागले आहेत. रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे. वर्तमानपत्रेही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोहोचत आहे. आता या बेटाचे स्वरूप बदलत चाललेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. इथे तुम्हाला 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्या ओळींचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. पहिला पाहूया. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते असे म्हणतात. उत्तर आहे रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. पुढील प्रश्न आहे 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. उत्तर आहे आचे हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले होते की ते शांतपणे घोरू लागले. पुढील प्रश्न आहे ई. वेलींचेही अंग धुणे झाले होते. याचे उत्तर आहे
सागर बीच हॉटेल भोवती बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी भरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिस्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवायामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते. पुढील प्रश्न आहे ई. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. उत्तर आहे पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजांचे मनोरंजन करीत. त्या गायकांना भाट असे म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. पुढील प्रश्न आहे विचार करा सांगा. पहिला प्रश्न आहे बाली बेटावर पक्षी का नसतील आणि दुसरा प्रश्न आहे आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत. सुरुवातीला आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. बाली बेटावर पक्षी का नसतील. उत्तर आहे बाली बेट निसर्गरम्य आहे पण तिथे लेखकांना पक्षी दिसले नाहीत. बदलत्या जागतिक यात्रीकरणाचा प्रभाव बाली बेटासारख्या सुंदर स्थानावर नक्कीच झाला. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश तिथे पक्ष्यांना भेटला नसावा. त्यामुळे कदाचित बाली बेटावर पक्षी नसावेत. पुढचा प्रश्न आहे आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत. उत्तर आहे पूर्वी अंगणे असायची व त्या अंगणामध्ये दाणे टिपायला चिमण्या गोळा व्हायच्या. आता शहरामध्ये छोटी, कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाहीत. उंच इमारतींमुळे झाडे कमी झाली. टीव्ही, अँटिनांचे व मोबाईलचे टॉवरचे प्रमाण वाढले. मोकळी मैदाने कमी झाली. ध्वनी प्रदूषण वाढले. अशा प्रकारात वाढलेल्या यांत्रिकरणामुळे आज शहरात चिमण्या दिसत नाहीत. पुढील प्रश्न आहे खेळूया शब्दांची. अ आहे खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. तुम्हाला इथे 5 विचारलेला आहे. पहिला आहे टुरिस्टचा स्वर्ग. टुरिस्टांचा स्वर्ग. आता आपण अर्थ समजून घेऊया. स्वर्ग ही नंदनवनांची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहेत असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. किर जंगल. उच्च झाडी असलेले जंगल. घनदाट जंगल. पुढे आहे ई अश्राप माणसे. उत्तर आहे अतिशय भोळी बाबडे मनाने निर्मळ असलेली माणसे. पाप भिरू माणसे. ई गाणारे भाट. अर्थ आहे राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. तंबूतला सिनेमा. उत्तर आहे गावोगावी तंबू ठोकून व कणाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे. याला टुरिंग टॉकीज असेही म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे खेळूया शब्दांची. याच्यामध्ये तुम्हाला आ दिलेला आहे. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. पहिला आहे अभंग आणि दुसरा आहे बोट. तर पाहूया आपण पहिला अभंगाचा अर्थ. अभंगाचा पहिला अर्थ येणार न भंगणारे आणि दुसरा अर्थ येणार ओव्या असलेला एक मराठी छंद प्रकार. दुसरा आहे बोट. पहिला अर्थ येणार होडी. बोट म्हणजे होडी आणि दुसरा अर्थ येणार शरीराचा अवयव हाताचे बोट. पुढचा प्रश्न आहे शब्दांशी खेळूयामध्ये ई मध्ये तुम्हाला खालील शब्दांचा वाक्यात उपयोग लिहा. तर हे 4 शब्द दिलेले त्याचे 4 वेगवेगळे वाक्य बनवायचे. त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिला पाहूया उभयंता. उभयता म्हणजेच आपण आता वाक्यात उपयोग करूया. मामा व मामी उभयता पूजेला बसले. दुसरा यत्किंचितही. वाक्य आहे दुपारचे 12 वाजले तरी मला यत्किंचितही भूक लागली नाही. पुढचा आहे तिसरा चौघडा. लग्न म्हटले की सणही चौघडा आलाच. चौथा आहे चित्रविचित्र. वाक्य आहे जंगलात चित्रविचित्र भाषा बोलणारी माणसे होती. तर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या पाठाखालील स्वाध्याय सुद्धा अभ्यासलेला आहे. तर आतापर्यंत आपण जो पाठ अभ्यासलेला आहे बाली बेट, त्या बाली बेटाचा पाठाचा संक्षिप्त आढावा घेऊया. आपण सुरुवातीला बाली बेटाचे स्थान कुठे आहे ते पाहिले. नंतर बाली बेटावरील नयनरम्य सौंदर्याचं वर्णन अभ्यासला. नंतर आपण लेखकाचे बाली बेटावरील स्वागत पाहिले. बाली बेटावरील पहाटेचे वर्णन लेखकाद्वारे केलेले आपण अभ्यासला. बाली बेटावरील आधुनिक जगाचे पडसाद याचं वर्णन आपण लेखकाद्वारे
पाहिले. त्याच्यानंतर बागेत फिरताना लेखकाला आलेला अनुभव आणि बालीबेट लेखकाचे पहाटेचे सुंदर स्वप्न. तर हे आपण ह्या पाठामध्ये अभ्यासलेले आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.